बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात। आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जवळपास ठरलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढणार आहेत, तर उर्वरित 38 जागा मित्रपक्षांकरता सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात कराडमध्ये आज पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे। जर 38 मधून काही जागा उरल्या तर त्या सुद्धा आम्ही वाटून घेऊ, असंही विधान पृथ्वीराज चव्हाण करतायत। नेमकी काय घोषणा करण्यात आली आहे ऐकूया। जागा वाटपाबद्दल अनेक वेळेला बोललेलो आहे की आमची जवळ 125 जागा आम्ही लढणार आहोत आणि 38 जागा शिल्लक आहेत त्या मित्रपक्षाकरता ठेवलेल्या आहेत। मित्रपक्षांच्याकडे नाही गेल्या तर त्या आम्ही वाटून घेऊ। फक्त आता त्या 125 मध्ये काही 5-7 जागामध्ये ती तुमची आम्हाला द्या, आमची तुम्हाला घ्या, असे उमेदवार पाहून आम्ही ठरवणार। याविषयी अधिक माहिती देण्याकरता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मलिकजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांचा जागा वाटप अद्यापही ठरत नाहीये, पण त्याआधी मात्र तुमचं ठरल्याचं पाहायला मिळतंय, 125 जागा वाटून घेणार आहात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निम्म्या फॉर्म्युला ठरवला होता। 250 जागावर एकमत झालेला आहे। 38 जागा आता हे पेंडिंग ठेवलेली आहे। जे मित्र पक्ष आहेत त्यांना चर्चा करून त्यांचे पण निर्णय घ्यायचा आहे। म्हणजे 250 जागावर एकमत झालेला 38 जागा अजून इतर पक्षांना दिल्यानंतर काय निम्म वाट घेऊ। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून जवळपास आमची महाआघाडी याची चर्चा पूर्ण झालेली आहे। जवळपास आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि काही दिवसामध्ये कुठली जागा कुठला पक्ष लढेल याच्या बाबतीत घोषणा करू। निश्चित नवाबजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। दरम्यान मी विधानसभा निवडणूकच लढवणार, लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नाही, असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं आहे। साताऱ्यामध्ये चव्हाण यांना उतरवण्याकरता काँग्रेसनं रणनीती आखलेली आहे, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। जागा वाटपाबद्दल अनेक वेळेला बोललेलो आहे की आमची जवळ 125 जागा आम्ही लढणार आहोत आणि 38 जागा शिल्लक आहेत त्या मित्रपक्षाकरता ठेवलेल्या आहेत। मित्र स्पष्टीकरण केलेलं आहे की मी दक्षिण कराडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे आता हा निवडणूकचा आणि आमच्याकडे ती जागा आता राष्ट्रवादीकडे आहे, राष्ट्रवादी ठरवेल कोण। मला मी काय नव्हतं त्या चर्चेला, तर मला काय माहिती नाही। नाही, इच्छा कशी असेल तर बाहेर मतदारसंघ मी माझी इच्छा दक्षिण कराडमध्ये विधानसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे, तसा मी अर्ज केलेला आहे।